मागच्या लेक्चरमध्ये आपण पाली बौद्ध साहित्याचा परिचय किंवा पाली बौद्ध साहित्याचा इतिहास या अंतर्गत त्रिपिटकाचा इतिहास आणि त्रिपिटकाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व ग्रंथांचा एक शॉर्टमध्ये परिचय केला होता। सोबतच पाली त्रिपिटक कसं निर्माण झालं, त्या निर्मितीचा इतिहास, काही मुद्देसूद लिहून आपण त्रिपिटक निर्मितीचा इतिहास सुद्धा आपण बघितला होता। यानंतर पाली बौद्ध साहित्याचा इतिहास या अंतर्गत ज्या साहित्यांचा अध्ययन करणं, अभ्यास करणं अतिशय महत्त्वाचं आहे, असा जो दुसरा भाग आहे तो म्हणजे अनुपिटक साहित्य। त्रिपिटकाचा आपण काल ग्रंथपरिचय केलेला आहे की किती भाग आहेत, कोणत्या भागात किती ग्रंथ आहेत, हे सगळं आपण काल बघितलं। त्रिपिटकाची निर्मिती झाल्यानंतर असे काही ग्रंथ पाली बौद्ध साहित्यामध्ये निर्माण झाले जे त्रिपिटकामध्ये सम्मिलित केल्या जात नाहीत। ज्या ग्रंथांचा समावेश त्रिपिटकामध्ये केला जात नाही, परंतु त्रिपिटकातील बुद्ध तत्वज्ञानाचा सार गंभीर अर्थ स्पष्ट करणारे असे ते ग्रंथ या भारतामध्ये निर्माण झाले। अशा ग्रंथांना अनुपिटक साहित्य असं म्हणतात। कोणते ग्रंथ? त्रिपिटक बाह्य ग्रंथ। त्रिपिटक मध्ये सम्मिलित नसणारे म्हणजे त्रिपिटकाच्या बाह्य पाली साहित्याचा जो भारतामध्ये ज्या साहित्याची निर्मिती झाली अशा साहित्यांना अनुपिटक साहित्य असं म्हणतात। हे साहित्य यासाठी महत्त्वपूर्ण आहे, पहिली गोष्ट, हे जे साहित्य आहे हे साहित्य याला पूरक आहेत, या त्रिपिटकाला पूरक आहेत। ते त्रिपिटकाचा भाग जरी नसले पण या त्रिपिटकाच्या तत्वज्ञानाशी ते पूरक आहेत। दुसरी गोष्ट की या अनुपिटक साहित्याची निर्मिती भारतामध्ये झाली, भारताच्या बाहेर झाली नाही। म्हणजे हे जे त्रिपिटक साहित्य निर्माण झालं याची निर्मिती भारतामध्ये निर्मिती झाली। तिसरी महत्त्वाची गोष्ट, जसं आपण पाहिलं की त्रिपिटक जे आहे हे त्रिपिटक संपूर्ण पाली भाषेमध्ये होतं, बरोबर? त्रिपिटकातील सगळे ग्रंथ जे होते हे सर्व ग्रंथ पाली भाषेमध्ये होते, परंतु अनुपिटक साहित्यामधील ग्रंथ हे पाली आणि संस्कृत या दोन्हीही भाषेमध्ये लिहिले झाले। ही तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे, पाली आणि संस्कृत या दोन्हीही भाषेमध्ये अनुपिटक साहित्यांची निर्मिती झालेली आहे। जर याचा कालनिश्चय जर आपण केला की कोणत्या काळामध्ये हे अनुपिटक साहित्य भारतामध्ये लिहिले गेले, तो काळ, तर एक इतिहास त्रिपिटकाचा बघितला आपण मागच्या लेक्चरमध्ये की जे आपण मुद्दे आपण या ठिकाणी लिहिले होते, कधीपासून त्रिपिटकाच्या निर्मितीला सुरुवात झाली आणि कधीपर्यंत त्रिपिटकाला पूर्ण स्वरूप प्राप्त झालं, तर यावर एक काळ आपण निश्चित करू शकतो या त्रिपिटकाचा की इसवी सन पूर्व 483, बरोबर आहे? म्हणजे जेव्हा पहिली धम्मसंहिता झाली होती तिथून खऱ्या अर्थाने धम्म विनयाच्या संज्ञानाला सुरुवात झाली, त्रिपिटकाच्या निर्मितीला ती सुरुवात झाली। तर आपण असं म्हणू शकतो की त्रिपिटकाच्या निर्मितीचा जो काळ आहे इसवी सन पूर्व 483 ते काल आपण बघितलं की श्रीलंकेमध्ये संपूर्ण त्रिपिटक लिपिबद्ध करण्यात आलं होतं ताडपत्रांवरती। इसवी सन पूर्व 483 पासून त्रिपिटकाच्या संज्ञानाला सुरुवात झाली, तर श्रीलंकेमध्ये चौथ्या धम्मसंहितेच्या अंतर्गत राजा वट्टगामिनीच्या कारकिर्दीमध्ये त्रिपिटकाला लिपिबद्ध करण्यात आलं। जी चौथी परिषद जी होती ती कधीची आहे? इसवी सन 26, ठीक आहे? हा जो काळ आहे, एवढा कालावधी इसवी सन पूर्व 483 ते इसवी सन पूर्व 26, म्हणजे हा जो काळ आहे या काळामध्ये त्रिपिटकाचं निर्माण झालं, त्रिपिटकाचा आपण निर्मितीचा इतिहास या काळामध्ये बघितला। परंतु जेव्हा आपण याच्या पुढे जातो इसवी सनाच्या 26 पासून ते पुढील 4 शतकापर्यंत म्हणजे
400 इसवी सनापर्यंत, हे जो काही 400 वर्षांचा कालावधी आहे, इसवी सन 26 ते इसवी सनाच्या 400 इसवी सनापर्यंत, म्हणजे चौथं शतक, याला म्हणूया आपण चौथं शतक. चौथ्या शतकापर्यंत म्हणजे अशा पहिलं शतक, दुसरं, म्हणजे हे कोणतं आहे, हे पहिलं शतक आहे. पहिलं, दुसरं, तिसरं आणि चौथं शतक अशा 400 वर्षांच्या या कालावधीमध्ये ह्या सर्व अणुपिटक साहित्यांची निर्मिती झालेली आहे. याचं महत्त्व काय आहे या अणुपिटक साहित्यांचं? तर जे सर्वात जास्त महत्त्वाचा IMP ज्याला म्हणूया आपण, म्हणजे अणुपिटक साहित्यांचं वाचन का करावं किंवा अणुपिटक साहित्यांचं काय रिलिव्हन्स आहे, महत्त्व काय आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्रिपिटकातील जे काही दार्शनिक सूत्र आहेत, किंवा ज्याला म्हणूया अभिधम्माच्या संदर्भित सूत्र किंवा एखादा बुद्धाचा गूढ उपदेश, हे सहज वाचल्यानंतर समजत नाही. तर अशा काही दार्शनिक उपदेशांचं, दार्शनिक तत्वांचं किंवा बुद्धांच्या एखाद्या गूढ उपदेशांचं विवेचन, एक्सप्लेनेशन आपल्याला या अणुपिटक साहित्यामध्ये वाचायला मिळते. म्हणून या सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे अणुपिटक साहित्याचं महत्त्व काय आहे, हे की बुद्धांच्या दार्शनिक उपदेशांचं विवेचन या अणुपिटक साहित्यामध्ये आपल्याला वाचायला मिळते. अणुपिटक साहित्यामध्ये कोणते कोणते ग्रंथ येतात? यामध्ये पहिला जो ग्रंथ आहे नेतोप्पीकरण, दुसरा आहे पेटकोपदेश, तिसरा सुत्त संग्रह, चौथा आहे मिलिंद प्रश्न. अणुपिटक साहित्यामध्ये महत्त्वाचे जे ग्रंथ आहेत ते हे 4 ग्रंथ आहेत. काय अजून पण 1-2 ग्रंथ अजून आहेत, पण हे महत्त्वाचे जे ग्रंथ आहेत ते हे आहेत: नेती प्रकरण, पेटकोपदेश, सुत्त संग्रह आणि मिलिंद प्रश्न. मुख्यतः हे 4 जे ग्रंथ आहेत, हे 4 ग्रंथ अणुपिटक साहित्यामध्ये येतात. ठीक, म्यानमारच्या परंपरेनुसार हे 4ही ग्रंथ त्रिपिटकामध्ये सम्मिलित करण्यात आले होते. हे सगळ्यात म्यानमारला 1954ला जी धम्मसंगीती धम्मसंगायन संपन्न झालं, त्यानुसार म्हणजे म्यानमारच्या परंपरेनुसार हे 4ही अणुपिटक ग्रंथ त्रिपिटकामध्ये सम्मिलित केल्या जातात. त्याला असं वेगळं ठेवलं जात नाही. हे याचाच भाग आहे असं त्या ठिकाणी मान्यता आहे. हे सुद्धा महत्त्वाचा इतिहास आहे. हा सुद्धा इतिहास आपल्याला माहीत असला पाहिजे. जे आहे नेती प्रकरण हे ग्रंथ आहे. नेती म्हणजे नेता, कमांडर आहे ना, नेतीचा अर्थ होतो नेता, नेतेगिरी करणे, नेता. तर यामध्ये जे धम्माचं जे नेतृत्व करणारे जे आहेत अशांचं उपदेश या नेती प्रकरणमध्ये आपल्याला वाचायला मिळतो. असं म्हणतात की याचे जे रचयिता आहेत, म्हणजे या ग्रंथाची रचना कोणी केली हे अजूनही अनिश्चित आहे, म्हणजे निश्चित सांगू शकत नाही. पण काही इतिहासकारांच्या मते या ग्रंथाची रचना जी आहे, या ग्रंथाची रचना महाकात्यायन यांनी केलेली आहे. भिक्षू महाकात्यायन यांनी या ग्रंथाची रचना केली. अशा प्रकारचा एक अनिश्चित इतिहास सांगितलेला आहे इतिहासकारांच्या द्वारे. पेटकोपदेश हे सुद्धा पिटकाचा उपदेश आहे. पिटक म्हणजे त्रिपिटक, यातील काही महत्त्वाच्या सूत्रांचा उपदेश तुम्हाला याच्यामध्ये वाचायला मिळेल. सुत्त संग्रहमध्ये काही महत्त्वपूर्ण सूत्रांचा संग्रह आहे. असे हे 3 ग्रंथ छोटे छोटे ग्रंथ आहेत, फार महत्त्वपूर्ण आहेत अणुपिटक साहित्याच्या अंतर्गत. त्यानंतर मिलिंद प्रश्न. मिलिंद प्रश्न सर्वांनाच माहिती आहे. आपण सर्वांनीच मिलिंद प्रश्न हा ग्रंथ वाचलेला आहे. मिलिंद प्रश्न जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ कशा संदर्भामध्ये आहे? राजा मिलिंद भंते नागसेन यांचा वादविवाद. अणुपिटक साहित्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे. जो ग्रंथ त्रिपिटकातील अनेक दार्शनिक तत्वांचं विवेचन करतो, अनेक गूढ उपदेशांचं स्पष्टीकरण करतो. मिलिंद प्रश्न हा ग्रंथ, ज्यामध्ये आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की राजा मिलिंद, ज्याला काय म्हणायचे मिनॅंडर, याचं मूळ नाव होतं मिनॅंडर. भारतीय इतिहासामध्ये त्यालाच राजा मिलिंद असं म्हणतात. राजा मिलिंद आणि भंते नागसेन यांच्यामधला वादविवाद प्रश्नोत्तराच्या पद्धतीने
ह्या ग्रंथामध्ये बुद्ध धम्म तत्वज्ञानाचे विवेचन स्पष्टीकरण आपल्याला वाचायला मिळते. अशा ठीक आहे. राजा मिलिंद आणि भंते नागसेन यांच्यामधला हा वादविवाद आहे. जर आपण या पुस्तकाचा अभ्यास केला तर जवळपास 262 प्रश्न राजा मिलिंदने भंते नागसेन यांना विचारलेले आहेत. किती? 262 प्रश्न राजा मिलिंद यांनी नागसेन भंतेजींना विचारलेले आहेत. आणि त्या सर्व प्रश्नांची सटीक उत्तरं, अगदी मुद्देसूद उदाहरणासहित उत्तरं या ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, वाचायला मिळतात. अशा प्रकारे हा ग्रंथ अतिशय महत्त्वाचा आहे. हा सगळा वादविवाद झाला आणि शेवटी हा जो राजा मिलिंद होता, हा राजा मिलिंद हा बौद्ध झाला, म्हणजे याने दीक्षा ग्रहण केली, हा बौद्ध झाला. तर असं इतिहासात याचा जो उल्लेख आहे, प्रथम विदेशी बौद्ध राजा किंवा भारताच्या बौद्ध धम्माच्या इतिहासामध्ये पहिला असा हा राजा होता की जो पहिला विदेशी राजा जो बौद्ध झाला. आणि मग त्यानंतर त्याने संपूर्ण आयुष्य जे आहे बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी व्यतीत केलं. असं म्हणतात की हा राजा मिलिंद विविध प्रकारच्या कलेमध्ये, ज्ञानामध्ये पारंगत होता. 19 प्रकारच्या विद्येमध्ये हा पारंगत होता असं म्हटलेलं आहे त्या ग्रंथामध्ये. आणि याला सवय होती वादविवाद करण्याची. म्हणजे आपण ते ग्रंथांचं ते स्पष्टीकरण आहे, आपण तेवढा खोल जाणार नाही, फक्त वरवरचं आपण बघूया की म्हणजे याला ती सवय होती वादविवाद करण्याची. कोणासोबत तो वादविवाद करायचा, त्याला हरवायचा. पण शेवटी राजा भंते नागसेन यांच्यासोबत त्यांचा वादविवाद झाला आणि वादविवादामध्ये तो हरला. शेवटी त्याने भंते नागसेन यांच्याकडून बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि त्याने पुढील संपूर्ण जे जीवन आहे बौद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी व्यतीत केलं. आता राजा मिलिंद आणि भंते नागसेन यांच्या वादविवाद झाल्याच्या नंतर कोणीतरी लेखकांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे ज्याला मिलिंद पन्नो असं नाव दिलं. तर काही इतिहासकारांचं मत आहे की हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ संस्कृतमध्ये लिहिला गेला होता. असं इतिहासकारांचं म्हणणं आहे की हा जो ग्रंथ आहे हा संस्कृतमध्ये लिहिला गेला होता. अरे या मिलिंद प्रश्नामध्ये आपण पाहतो की सुरुवातीला पूर्वयोग नावाचा चॅप्टर आहे. पूर्वयोगमध्ये काय सांगितलेलं आहे की भंते नागसेन यांच्या मागच्या जन्माची कथा सांगितलेली आहे. राजा मिलिंदाची याच्यामध्ये पूर्वयोगाची कथा आहे. एक हे चॅप्टर पूर्वयोग. त्यानंतर मिलिंद प्रश्न, पुढचा चॅप्टर जो आहे याच्यामध्ये मिलिंद प्रश्न, लक्षण प्रश्न, मेंढक प्रश्न, अनुमान प्रश्न, उपमा प्रश्न, हे चॅप्टर्स आहेत. म्हणजे अनुपिटक साहित्य अंतर्गतील मिलिंद प्रश्नाचा म्हणजे मिलिंद प्रश्न या ग्रंथाचा थोडासा एक परिचय आपण करून घेत आहोत. एवढं आपण डीप जाणार नाही. हे चॅप्टर्स आहे पूर्वयोग. ज्या पूर्वयोगामध्ये भंते नागसेन आणि राजा मिलिंद यांच्या पूर्वयोगाची पूर्वजन्माची कथा सांगितलेली आहे. मिलिंद प्रश्नामध्ये जो दुसरा चॅप्टर आहे त्यामध्ये मग दोघांची भेट कशी होते, कशा प्रकारे पहिल्या भेटीमध्ये भंते नागसेन आपल्या म्हणजे बुद्धिमत्तेने राजा मिलिंद यांच्या प्रश्नाचं उत्तर देतात. त्यानंतर मग लक्षण प्रश्न यावरती प्रश्न विचारलेले आहेत, मेंढक प्रश्न, अनुमान प्रश्न, उपमा प्रश्न. तर हे सर्व चॅप्टर्स आहेत. तर जेव्हा तुम्ही मिलिंद प्रश्न ग्रंथ वाचाल तर तुम्हाला या पुस्तकामध्ये असलेल्या बुद्ध तत्वज्ञानाचा जो संदर्भ आहे तो तुम्हाला या पुस्तकामध्ये वाचता येईल. तर आपण या पुस्तकाचं वाचन करावं, नक्की वाचन करावं. तर अशा प्रकारे अनुपिटक साहित्य अंतर्गत मिलिंद प्रश्न या ग्रंथाचा एक छोटासा आपण हा परिचय आहे. आशा आहे की आपण सर्वांनी हा ग्रंथ नक्की वाचावा. फार महत्त्वाचा हा अनुपिटक साहित्यातील ग्रंथ आहे. त्रिपिटकातील बुद्ध तत्वज्ञानाला किंवा दार्शनिक उपदेशांना किंवा बुद्धांच्या गूढ अशा उपदेशांचं स्पष्टीकरण करणारा मिलिंद प्रश्न हा ग्रंथ आहे. ठीक.